निखिल ठाकूर यांचं मात्र एक दैदिप्यमान असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आलेल्या तमाम लाडक्या शिस्तबद्ध प्रेक्षकांचं स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती चिंटू आणि फलंदाजी मार्क वरती रिशू आणि रिशूच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतात. मंजित मॅच इज ऑन. पहिलाच बॉल आपण पाहतायत सॉफ्ट हँडने खेळून काढला आणि चेंडू डिक्लेअर झोन गोशंकित क्षेत्रामध्ये सिंगलने इथं स्कोर काढला. सुरुवात होत आहे ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनी समवेत जे आमचे प्रेक्षक आता जोडलेत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. एक बॉलचा खेळ झाला, एक धाव धावफलकावरती लागली गेली, गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत हा बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल आणि आता व्हाईट बॉलनं स्कोर काढला आकार मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 वरती. एक बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या फलकावरती 2 आहेत. चांगला चेंडू पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की नाही स्टंप्स आणि बॉल मधला कुठलाही संपर्क नाही आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात आता सध्या धावांची गती तपासून पाहिली तर स्थिर आहे ती म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यावेळेला आपण पाहतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला मेरिटवरती यावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही अंडरआर्म क्रिकेटच्या खेळामध्ये येता त्यावेळेला तुमच्याकडनं मेरिटवरचं क्रिकेट खूप बंधनकारक असतं. शाहरुख यांना विनंती करीन थोडंसं आपण ऍडजस्ट व्हा. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2. गोलंदाज तयार. याही वेळेला सॉफ्ट हँड इथे फटका खेळत असताना सिंगल परिपूर्ण होईल आणि या षटकातील बॉलचा जर विचार केला तर आम्हाला सार्थक दर्शवतात की खुश दर्शवतात की 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. पहिलं षटक 5-5 षटकांच्या ह्या मॅचेस आणि अतिशय सुंदर असं दैदिप्यमान आयोजन नियोजन. अंडरआर्म क्रिकेट अगदी आपण पाहतात आज भरपूर चर्चेत राहतं परंतु या फक्त SNPL चा जरी उल्लेख केला तरी देखील आपण पाहतात अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा असं हे आयोजन नियोजन अंडरआर्म क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताय. फटका खेळला फ्लिक ऑन द रिस्ट. मनगटाच्या साह्यानं बॉलला दिशा दिली. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांनी त्या बॉलला फील्ड केले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे स्थिर असताना 3 वरती. या षटकातील अगदी शेवटचा बॉल होता. चांगला चेंडू हाताळला आणि तदनंतर आपण पाहतात पहिल्या षटकाचा खेळ इथे योग्य पद्धतीने संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर धावसंख्या आहे 3. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. क्रमांक 2 मध्ये शिवाजीनगर प्रीमियर लीगचा हा आजचा 3ऱ्या दिवसाचा सोहळा. उद्याच्या दिवसात अगदी अंतिम सामने आपल्याला पाहायला मिळतील. 3 दिवस ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगताना बघायला मिळते आणि आजची या स्पर्धेची 3री रजनी. 4 दिवसांचा सोहळा. निखिल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड आहेत सालवडचे. खऱ्या अर्थानं कार्य सम्राटी टॅगलाईन का लागली जाते तर प्रत्येक तरुणाच्या गळ्यातलं ताईद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सलग 3 वर्ष ही स्पर्धा आज 3ऱ्या पर्वामध्ये पोहोचली. एक साधी सुरुवात, एक साधं रोपटं लावलं आणि तदनंतर आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं बहरायला लागली आणि सलग 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळतंय. यावेळेला टॅप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील आणि फेकी येईल तद्वरती इझिली सिंगल मात्र इथून परिपूर्ण होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. ओम साई स्पोर्ट्स अगदी कमी कालावधीमध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यात चर्चेतलं नाव म्हणून युट्यूब क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला बॅटची एज तदनंतर इथून फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5. दुसरं षटक चालू आहे. 5-5 षटकांचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. या आधीचे 2 दिवस अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणाने ही स्पर्धा पार पडत असताना आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये आली. आजच्या दिवसातील 11 मॅचचं शेड्यूल. काय फटका खेळला. पाडल स्वीप. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल. बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. क्लीन अँड क्लिअर
ही ओळख आहे ती म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 8 वरती. याही वेळेला फक्त बॉलला स्टिअर केलं, माफ करा 9 धावा होत्या आणि आता या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. षटक क्रमांक 2 मध्ये चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलचा खेळ बाकी असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉबी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला, रिशू नॉन स्ट्रायकिंग एंडला, मंजित ही ओपनिंग पेअरची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. फटका इथे देखील खेळलाय, थोडेसे शफल झाले, तदनंतर जागा बनवली लेग स्टिक वरती. ऑफला फटका खेळला ऑफ ड्राईव्ह मध्ये, जिथे आपण पाहतायत डॉट बॉल येतोय. या षटकातील अगदी शेवटचा बॉल. तमाम लाडके शिस्तबद्ध प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. अंडरआर्म क्रिकेटचा हा सोहळा आणि SNPL ही स्पर्धा संपूर्ण बोईसर या विभागात आता बहुचर्चित राहिला आहे. फटका खेळला आणि षटकाराला अनिवार्य बंधन. पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचं पतन गॉन. नवीन फलंदाज न्यू मानिन मिस्टर रुपेश यांना आपण पाहताय जे दाखल झालेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला त्या म्हणजेच 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवराय वॉरियर्स या संघांमध्ये. आणि एका बाजूला गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहताय SSC. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात. चिंटू पहिलं षटक ज्या चिंटूने हाताळलं ते चिंटू आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थाने जाऊन पोहोचते 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलचा करपूस समाचार. ऑन साइडला बिटवीन द गॅप 4 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. अगदी हाफ ट्रॅकरचा बॉल होता आणि त्या बॉलला फक्त दिशा दिली. बिटवीन द गॅप खेळत असताना हा चौकार पाहायला मिळतो आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 15 वरती. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या इनिंगचा खेळ बाकी असताना आता हे सेन्सिबल क्रिकेट हा जेंटलमॅनचा खेळ आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करणं हे तुमच्या डिक्शनरीमध्ये असायला हवं आणि या खराब बॉलचा तिरस्कार करणं हाही एक तुमच्याकडे अस्त्र असायला हवं आणि तेच पाहायला मिळालं. चांगल्या बॉलचा सन्मान झाला आणि तदनंतर आपण पाहतात आता सिंगल डबल या बेसिक क्रिकेटला खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलंय. काय घडलंय मैदानाच्या आत पंच दर्शवतात की व्हाईट बॉल. बिट्टू सांगतात की पार्टनर कुठे लक्ष आहे तुमचं, जिथे खऱ्या अर्थानं अगदी ते पाहत राहिले. व्हाईट बॉलनं आता स्कोर कार्डला गती मिळाली आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच फलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 18 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल नाही कनेक्शन करू शकले. इथे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलंय. आता डगआउट मधनं टाळ्या वाजतात, डगआउट मधनं शिट्ट्या वाजतात, कारण स्कोर कार्डचा ग्राफ वेगानं वाढ घ्यायला लागल्या. इथे देखील टॅप केलंय बॉलला. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावांची गती इथून जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 20 आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना गोलंदाज चिंटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील सरळ बॅटनं हा फटका तर जरूर खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडलं. शिवम यांच्याकडनं झाली चुकी. आता या चुकीला माफी नाही. इथून धावसंख्या जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 वरती. या षटकातील अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आणि गोलंदाज चिंटूनं आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली हाताळली, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, परंतु व्यवस्थित साथ नाही मिळाली. इथे सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. आतापर्यंत 25.
हॅलो, तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. आता इथे आपण पाहतात अभिषेक षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 4थ्या षटकाला सुरुवात होत आहे आणि अभिषेक आलेत. पहिलाच बॉल अभिषेक यांचा, बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. या 4 धावांनी आता स्कोर कार्ड वेग घेते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजेच 29 या धावफलकावरती. 29. थोडा आवाज खोल नाही ब्रॉस, थोडा आवाज दे. 29 धावा धावफलकावरती आणि जिथे आपण पाहताय आता येणारे चेंडू या षटकातले पूर्णपणे बाकी असतील ते म्हणजेच 5. यावेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, गॉन. न्यू मॅन इन मिस्टर आकाश पवार याला आपण पाहतात. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 29ला 2 बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवराय वॉरियर्स या संघाकडनं SSC संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेला फटका खेळला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, बॉलला फील्ड करतात. रनआउटची संधी होती आणि इथे मात्र काय घडलंय, पंच मात्र निश्चित स्वरूपात गॉसिप करतील आणि तदनंतर दर्शवतील की काय घडलंय काय बिघडलंय. या सगळ्या गोष्टी आहेत. MB स्पोर्ट्स धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून खूप चांगली टी शर्ट डिझाईन होत असताना या स्पर्धेची तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा आणि तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना शाहरुख यांना आपण पाहताय. दसवां फील्डर नहीं देखता है. अरे नहीं देखेगा, ये लगाना है मत लगाना. नहीं नहीं, दसवां फील्डर नहीं देखेगा भाई. मैच खेलता है कि नहीं. फलंदाज जिथे बाद होत असताना विकेटचं पतन रिप्ले आपण जरूर बघणार आहोत. बघा या वेळेला ओमसाई स्पोर्ट्स अक्षय दर्शवतात की जिथे पूर्णतः बॅट ग्राउंड होती त्यावेळेला यष्ट्या उधळल्या आणि तदनंतर क्रीज मध्ये फलंदाज नाही पोहोचू शकले. आता इथून मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहायला मिळतोय. धावांची गती तपासून पाहिली तर कुश आम्हाला दर्शवतात की धावा आता जाऊन पोहोचलेल्या 29 आणि 29ला 3 आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथे देखील आपण पाहतात रनआउटची संधी आणि इथे आता पाहूया काय घडलंय. पंचांनी तर नॉट आउट दर्शविलेला आहे. येणाऱ्या काळात तो चेंडू यष्ट्यांवरती लागलाय का या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि त्या बघताना रिव्ह्यूचा वापर करायचा प्रयत्न आहे फिल्डिंग टीमचा.
पंचांनी घेतलाय तो. तिथे पुन्हा एकदा अक्षय मोरे आपल्याला पाहायला मिळतील, बिझी होताना पाहायला मिळणार आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी महत्वाचा विकेट आहे. जर इथून एक चांगली विकेट मिळाली तर या मॅच मध्ये आपण जरूर फिल्डिंग करणारा टीम पुढे येऊ शकते. कारण धावसंख्या ज्या खोऱ्यानं वाढायला लागल्या त्या धावसंख्येला ब्रेक देणं देखील तेवढंच गरजेची भूमिका आहे. हॅलो, पोचलो इकडे बोईसरला कॉमेंटला. उसका हाथ लगा टच है हाँ लगा है. ए भाई तेरे को नहीं बोला तू फिर भी आके देखता है. उधर बोल रहा हम लोग चुती है क्या? तू काय के लिए उधर बोल रहा है भाई? तू फिर बाद में वो हम लोग को चिल्लाएगा भाई, हम लोग को तकलीफ होएगा. इधर आके खड़े रहना, तू बाद में देख, उधर दिखेगा ना तेरे को, उधर दिखेगा ना लोला. काय अक्षय भाऊ, काय विषय आहे? इथे फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय आणि खऱ्या अर्थाने इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करणाऱ्या टीमला झटका क्रमांक 4 आणि आता खऱ्या अर्थाने 2 रन आउट 1 विकेट अशी मात्र संघाची हॅट्रिक परिपूर्ण होत असताना सध्या जर तपासून पाहिलं तर या षटकामध्ये बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 29. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शिवम दाखल झालेत. या बॉलला शिवम नॉट आउट पंच दर्शवत आहेत. खऱ्या अर्थानं लाऊड अपील झाला होता. शिवम याला मात्र खऱ्या अर्थाने या चेंडूचं उत्तर नव्हतं आणि तदनंतर आपण पाहतायत हा आता इथून खऱ्या अर्थानं डॉट बॉल येतोय. या षटकातील अगदी शेवटचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहतायत कनेक्शन जे असायला हवं ते नाही झालं आणि त्यानंतर डॉट बॉल हे आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती जर तपासून पाहिली तर षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा ह्या धावफलकावरती आहेत. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मधून चेंडूला काढलं खोदून आणि तिथून आपण पाहतायत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना कुश आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या आता 33. शेवटचं षटक आपण पाहतायत पहिल्याच बॉल वरती खूप चांगला फटका खेळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या म्हणजेच 33 वरती. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कुठल्याही परिस्थितीने घेण्याची तयारी नाही कारण त्यांना माहिती आहे एका बाजूला जो फलंदाज आहे त्याच्याकडे गुणवत्ता आहे. धावसंख्या फलकावरती 33 आणि 33ला 4 धक्के. SNPL चा मात्र थरार आपण आजमावताय आजच्या या 3ऱ्या रजनीमध्ये. फटका इथे देखील खेळतायत. डॉट बॉल येतोय सलगचा आपण पाहतायत दुसरा डॉट बॉल. सिंगल डबल या बेसिक क्रिकेटला विसरून नाही चालणार. जर तुम्हाला इथून खेळायचं असेल चांगल्या टार्गेट कडे तर सिंगल डबल याही खेळाचं तेवढाच महत्व आहे. फटका खेळला आणि बिटवीन द गॅप बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार.
4. समक्ष 11 आणि एका बाजूला अनमोल 11. एजे समक्ष 11 आणि एका बाजूला अनमोल 11. दोन्ही संघांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉस साठी येण्याची कृपा करावी. आपण पाहतायत सन्माननीय विदुर पाटील सरांचं इथे मात्र सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आणि विदुरा पाटील मॅडम देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर जिथे आता 41 धावा या धावफलकावरती ऑन स्क्रीन आपल्याला विदुर पाटील सर आणि विदुरा मॅडम त्याचबरोबर उपसरपंच अर्थातच निखिल ठाकूर सरांना आपण पाहतायत आणि त्यांच्या साथीनं रुपेश घरत यांना आपण पाहताय. चला टॉस साठी या. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय एजे समक्ष 11 आणि त्यांच्या विपक्षात अनमोल 11. या दोन्ही संघांना विनंती करेन की प्लीज आपण या टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण तिथून जागा रिकामी करा. तिथे आम्ही टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना वेळेचा विचार केला तर 8:30 वाजत आलेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पास्तळ प्रीमियर लीग देखील परिपूर्ण झाली आणि विदुर पाटील साहेबांचा संघ आपल्याला रनरअप होताना बघायला मिळाला किंग्स 11. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी जिंकावं लागतं कधी हरावं लागतं. यालाच तर क्रिकेटचा खेळ म्हणतात. चला या बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील तिकडे होईल. आजच्या रजनीतला हा दुसरा सामना. टॉस कौन जीता? हॅलो यायला लागलेत ना. या या स्ट्राइकर चिंटू आणि अभिषेक पैसा चुरा लेंगे. स्ट्राइकर चिंटू स्ट्रायकिंग एंडला चिंटू आणि अभिषेक. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज ओमकार. पहिलाच बॉल. सेन्सिबल क्रिकेट नाही इथे सुरुवात आणि धावसंख्या इथून जर तपासून पाहिली तर आता एक बॉलनं यस विदुर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जे तिथे 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विदुर पाटील साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यावेळेला जरूर फटका खेळायला जिथे मिळते ती म्हणजेच इथून सिंगल डबलनं आता या मॅचला सुरुवात केलेली आहे. धावांची गती तपासून पाहिली तर 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. एलईडी स्क्रीनच्या खाली जे आमचे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण तिथून थोडंसं साईडला व्हा. तीन बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आता धावसंख्या फलकावरती 2 आहेत. पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर विचार केला तर 42 धाव्यांचं एक मोठं टार्गेट जिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि आता त्या 42च्या टार्गेटसाठी इथे लढावं लागेल दोन्ही संघांना. एकाला वाटतं जिंकलं पाहिजे, दोन्ही संघांना वाटतं जिंकायचं आहे. इथे डायरेक्ट हिट आणि आता इथे फलंदाज बाद होतील. खूप चांगली अनमोल 11 टॉस जिंकलेला आहे परंतु आता या मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त डायरेक्ट शूट बघायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. बुलसाय मंजित शर्मा फलंदाज इथे बाद होताना. जो थ्रो आपण पाहतायत खूप चांगला राहिला आणि तदनंतर आता हे फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. चार बॉलचा खेळ झालाय. 2 धावा फलकावरती आहेत आणि 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. आता नवीन फलंदाज शिवम
यांना आपण पाहताय. इथे देखील पंचांनी दर्शवले की हा व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल आणि धावा जाऊन पोहोचतील 3 वरती. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान गाडी जाऊया आपण. कार्यसम्राट विदुरजी पाटील साहेब त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विकी झा यांना विनंती करतोय. विकी झा, तुमच्या शुभ हस्ते आपण विदुर पाटील साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. कार्यसम्राट पास्तळ गावातलं अनमोल रत्न म्हणून आपण त्यांना पाहतात. सालवड गावातले एक अनमोल रत्न म्हणून सातत्यानं त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होईल विकी झा यांच्या शुभ हस्ते. अरे मेरे को क्या दिया अभी कुछ पता ही नहीं दिया. आता हूँ मैं. 5 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 5 आहेत. शैलेश यादव यांना विनंती करतोय की आपण विदुला पाटील मॅडम यांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करावं. विदुला पाटील मॅडम आहेत आणि माजी सरपंच विदुला पाटील मॅडम आणि त्यांचं मात्र आपण पाहतात यथोचित स्वागत सन्मान होत असताना माजी सरपंच सालवड विदुला पाटील मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेकरिता आलात आणि त्यांनी मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे षटक क्रमांक. जर तपासून पाहिलं तर पहिलं समाप्तीवरती येत असताना 6 धावा. ऑन स्क्रीन दिग्गज व्यक्तिमत्व जिथे आपल्याला पाहायला मिळतात विदुर पाटील सर आणि विदुला पाटील मॅडम आणि त्याचबरोबर रुपेश घरत सर देखील आहेत. आणि आनंद यांना विनंती करतोय की रुपेश घरत सरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यास यावं. अगदी संध्याकाळचं सत्र आणि जिथे आपण पाहतात या दुसऱ्याच मॅच मध्ये आमचे संपूर्ण पाहुणे मंडळी या स्पर्धेला व्हिजिट देतात, भेट देतात. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या वेळेला आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आनंद आलेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती खेळलाय चौकार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना 4 रन. स्कोर 10 झालेला. 23 बॉल आहेत आणि 23 बॉल मध्ये धावा करायच्या त्या म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी 32. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतात ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर होत असताना बघायला मिळतंय. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात सलगचा दुसरा फलंदाज पाहायला मिळतात. चिंटू इज ऑन फायर. संघाचा आयकॉन खेळाडू आणि आयकॉन कसा असावा ज्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतात चांगली फलंदाजी. धावांची गती आता जाऊन पोहोचते 14 वरती. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये रन करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. 28. सेन्सिबल क्रिकेट. एक क्रिकेट तुमच्याकडे असायला हवं ज्यावेळेला तुम्ही आज सलामीचे फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये असता. हॅलो. शेवटचा बॉल इथे बाकी आहे आणि या शेवटचा बॉल बाकी असताना धावसंख्या फलकावरती 16 लागलेत. इथे देखील फटका तर जरूर खेळले पाडल स्वीप आणि बघता बघता आपण पाहतात धावसंख्या जिथे जाऊन पोहोचते ती म्हणजेच षटक क्रमांक 2चा खेळ संपल्यानंतर 17 धावा. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 मध्ये रन करायच्यात 25. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार यांना आपण पाहतोय. सध्या 18 मध्ये रन करायच्यात 25 आणि त्या 25 धावा इथून कशा पद्धतीने सेव्ह होतील की मग त्या धावा चेज होतील हे एक मोठं गणित आहे. आणि त्यासाठी फलंदाज एका बाजूला संपूर्णपणे तयारीने दाखल झालेत. हे आमचे संपूर्ण स्पॉन्सर ज्यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात, निखिल ठाकूर यांची मात्र अथक परिश्रम या स्पर्धेसाठी सातत्याने राहिलेले आहेत. आणि सलग 3 दिवस हा तिसऱ्या रजनीमध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलोय. उद्याचा दिवस या स्पर्धेची अंतिम रजनी असेल आणि या अंतिम रात्रीत पाहूया आता काय होईल, कुठला संघ असेल जो आपलं भाग्य लिहिलं जाईल. सुवर्ण अक्षरात चमचमत्या ट्रॉफीवरती मानानं सन्मानानं प्रथम क्रमांकाचं नाव कुणाच्या नावी लिहिलं जाईल या अनेक गोष्टींचा मेळ आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती तपासून पाहिली तर कुश आम्हाला दर्शवतात की 18 धावा आणि या वेळेला बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मागच्या वर्षी इमर्जिंग प्लेयर म्हणून ज्यांची वर्णी लागली आणि आज जर तपासून पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतात सध्या कार्यरत असताना. ऑफ साइडला जे रेलिंग वरती खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण थोडंसं मागे या. धावसंख्या जाऊन पोहोचतंय आता या सिंगलच्या मदतीनं 23 धावेंवरती 23 रन्स. 15 बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 15 चेंडू 19 धावा, 19 धावा आणि 15 चेंडू. याही वेळेला फटका खेळला आणि चेंडू बिटवीन द गॅप सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार 4. सत्तावीस रन. पुन्हा एकदा क्या बात है. नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन चक्षु, नयन विहंगम. काय फटका खेळला. क्लासिक क्लासिक बॅटिंग. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चिंटू 12 बॉल मध्ये 21 धाव्यांवरती जाऊन पोहोचलेत. अफलातून बॅटिंग, ट्रिमॅन्डस बॅटिंग. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बॉल बाकी आहे आणि या एका 13 चेंडू मध्ये रन करायच्यात 11 या मॅचला जिंकण्यासाठी. 13 चेंडू 11 धाव्यांची गरज, 11 धाव्यांची गरज आणि 13 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं आणि कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये पडलाय. पुन्हा एकदा फटका तर खेळला. आता इथे डॉट बॉल येतोय. 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये करायचे रन 11. बॉलिंग पे कौन है रे? इसमें है. इसका नाम आकाश पवार है. आज भी है, देख ले अभी पहला ही बोल चौका खाएगा, लिख के देते हैं. अगर विकेट नहीं तो चौका. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये धावा करायच्यात 11. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग 1 मॅन शो. निखिल ठाकूर पुरस्कृत ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये. अफलातून मॅनेजमेंट. कोणी सांगणार नाही ही एका शिवाजीनगरची टुर्नामेंट आहे. एका मोठ्या गावानं देखील असं आयोजन करता येत नाही. हे फक्त या एका एरियाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही क्वालिटी आहे. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड नरम हाताने बॉलला खेळलंय जिथे धावसंख्या आकार घेईल 1 आणि आता धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच फलकावरती. 33 धावा. बॉल आहेत 10 आणि 10 मध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी 9. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न अनेक वेळा पुन्हा पुन्हा घर करणारा राहिलाय. आणि या मॅच मध्ये आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतील. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉल वरती चिंटू खऱ्या अर्थाने आक्रमण करतायत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आणि आता इथे व्हाईट बॉल आला. या व्हाईट बॉलला आता स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 38 रन्स.
आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये करायचे ते म्हणजे जिंकण्याकरिता 4. चांगली मॅच बघायला मिळाली जिथे बॅटिंग करणारा संघ कोण बॅटिंग कोण करतोय SSC या संघानं आपले कलागुण कौशल्य नैपुण्य दाखवले. पुन्हा एकदा फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतात. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्या 4 या मॅचला जिंकण्यासाठी. ओम साई स्पोर्ट्सनं खूप चांगली क्वालिटी मेंटेन केली. इथे देखील सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आता 39. 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या 3 या मॅचला जिंकण्याकरिता. 7 चेंडू आणि 3 धावा. अगदी नरम हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 39. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 3. अगदी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेकरिता. शिवाजीनगर प्रीमियर लीग सध्या बहुचर्चित का आहे तर इथे प्रत्येक प्रेक्षकानं हजेरी लावली आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खास बनवली. आकाश नवीन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. न्यू मॅन इन. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 3 या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कुठल्या पद्धतीनं या धावा इथून आता पुढे येतील. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये रन करायचे ते या मॅचला जिंकण्यासाठी 3. शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार आणि लढण्यासाठी आम्ही इथे दाखल झालोय ज्या पद्धतीनं. SSC संघाचा फलंदाज चिंटू. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 धावा. लीग स्टेजचे सामने हे चालू आहेत सलग 4 दिवस. ही स्पर्धा अंडर फ्लड लाईट. खूप चांगलं अगदी प्रकाश जोथात विद्युत प्रकाश जोथात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता व्हाईट बॉल. व्हाईट बॉल तुम्हाला जे व्हाईट बॉल आहेत ते स्किप करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करणं तेवढंच गरजेचं राहील. आता बॉल आहेत 5 बॉल मध्ये रन करायच्या ते म्हणजेच 2. रनआउटची संधी बनली होती. अगदी आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने आता स्कोर आर लेवल. चार बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चार बॉल मध्ये एका धावेची गरज. अँड बॉल बिटवीन द गॅप. विजयाचा चौकार. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. वो मैन ऑफ द मैच.